चॅनल डीसी जनता से येस. सो बाळांनो, आता आज आपण एक 35 डेज स्ट्रॅटेजी घेऊन आलोय. आपल्याला माहिती आहे बोर्ड्स 2024 आज स्टार्टिंग फ्रॉम 21st ऑफ फेब्रुवारी आणि त्याच्यासाठी केमिस्ट्रीची मी एक 35 डेज सिरीज घेऊन आली आहे, जिथे मी तुम्हाला डेली टार्गेट्स देणार आहे आणि या 35 डेज मध्ये फ्रॉम 30th टू 35 लाईक 31, 32, 33, 34 आणि 35 हे 5 डेज आपण एक्स्ट्रा पण ठेवलेले आहे, जिथे आपण प्रीवियस इयर क्वेश्चन सॉल्व करणार आहे. सो बिफोर वी गेट इनटू द सीरीज, बिफोर वी डिस्कस द स्ट्रॅटेजी, जस्ट वन थिंग फॉर यू, calm down. ठीक है? I am 100% sure you're definitely watching this video with a lot of stress, with a lot of panic. तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे calm down, इझिली होणार आहे बाळांनो. आपल्याला फक्त पेशन्स ठेवायचे, थोडं काम राहायचं आहे, स्ट्रेस कमी घ्यायचा आहे आणि अभ्यास जास्त करायचा आहे. सो हियर आय एम डिस्कसिंग द स्ट्रॅटेजी अँड विदाउट वेस्टिंग मच टाइम लेट्स स्टार्ट विथ डे 1. आता बाळांनो, डे 1 मध्ये आपण सुरू करूयात सॉलिड स्टेट टॉपिक पासून. आता इथे मी तुम्हाला टॉपिकचं नेम प्लस त्यामधले इम्पॉर्टंट आर्टिकल्स आणि त्याच्यावर कुठून क्वेश्चन्स येतात हेही सांगणार आहे. तर आता सॉलिड स्टेट जो टॉपिक आहे त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा आर्टिकल जो आहे तो आहे डिफेक्ट्स. बाळांनो, आपल्या टेक्स्टबुक मध्ये डिफेक्ट्स हे पूर्ण डिटेल मध्ये दिलेलं आहे महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या केमिस्ट्री टेक्स्टबुक मध्ये, जिथे डिफेक्ट्सचे त्यांनी टाइप्स दिलेले आहेत. वॅकन्सी डिफेक्ट, इंटरस्टिशियल डिफेक्ट, शॉर्टकी डिफेक्ट, फ्रँकल डिफेक्ट, हे सगळ्यात महत्त्वाचे डिफेक्ट्स आहेत ज्याच्यावर आपल्याला फोकस करायचा आहे. या डिफेक्ट्सवर क्वेश्चन कसा येतो, तसे बाळांनो शॉर्टकी डिफेक्ट वर क्वेश्चन आला तर दे विल टेल यू की राइट द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ शॉर्टकी डिफेक्ट और एक्सप्लेन इंटरस्टिशियल डिफेक्ट इन मेटल किंवा एक्सप्लेन फ्रँकल डिफेक्ट विथ डायग्राम. सो वी नॉट ओनली हॅव टू डू द डिफेक्ट्स बट वी ऑल्सो हॅव टू फोकस ऑन द डायग्राम अँड द लेबलिंग ऑफ द डायग्राम. आणि हे जनरली 2 मार्क्स साठी येतं बाळांनो. तर तिथे डायग्राम, त्याची लेबलिंग आणि यू हॅव टू एक्सप्लेन इट इन मिनिमम 4 पॉइंट्स. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये जे इम्पॉर्टंट आहे ते आहे सिंपल क्यूबिक सेल किंवा बीसीसी जे आहे याच्या पॅकिंग एफिशियन्सीचं डेरिवेशन आहे आणि त्या डेरिवेशनवर प्रीवियस इयर खूप सारे क्वेश्चन्स आलेले. This is the second part from this topic which is important, and the third most important part, बाळांनो टेक्स्टबुक मध्ये रेडियस साठी फॉर्म्युला आहे. जसं तुम्ही जर सिंपल क्यूबिक घेतलं तर तिथे फॉर्म्युला आहे a/2 म्हणजे एज लेंथ बाय 2. तसाच बीसीसी साठी फॉर्म्युला आहे आणि तसाच एफसीसी साठी फॉर्म्युला आहे. तर रेडियस कॅल्क्युलेट करण्यासाठी 1 मार्क किंवा 2 मार्क्स साठी क्वेश्चन येतो. 3 रेडियसचे फॉर्म्युलाज बीसीसी, सिंपल क्यूबिक आणि एफसीसी. पॅकिंग एफिशियन्सीचे 2 डेरिवेशन, एक आहे सिंपल मध्ये आणि एक आहे बीसीसी मध्ये आणि दुसरं सगळ्यामध्ये इथे डिफेक्ट्स. त्यानंतर इथून अजून एक क्वेश्चन येतो की मॅक्झिमम पॅकिंग एफिशियन्सी कोणामध्ये, जसं एफसीसी मध्ये का बीसीसी मध्ये का सिंपल क्यूबिक मध्ये. सो 1 मार्क्स साठी पण क्वेश्चन येतो आणि डिफेक्ट्स वर आला तर 2 मार्क्सला तर डेफिनेटली येतो. लेट्स मूव्ह ऑन टू द डे 2 ऑफ आवर टार्गेट. नाउ डे 2 मध्ये वी विल स्टार्ट विथ द टॉपिक विच इज सोल्युशन. आता सोल्युशन जो टॉपिक आहे बाळांनो, इथून सगळ्यात जास्त जे विचारल्या जातं दॅट इज न्यूमरिकल्स. म्हणजे पूर्ण पेपर मध्ये तुम्ही कोणताही पेपर उचला राईट फ्रॉम 2013 सोल्युशन वर डेफिनेटली एक तरी न्यूमरिकल असतं. आता सोल्युशन मध्ये काय इम्पॉर्टंट आहे तर बाळांनो, सॉल्युबिलिटी नंतर देर आर फॅक्टर्स अफेक्टिंग सॉल्युबिलिटी आणि 3 फॅक्टर्स दिलेले आहे. एक आहे नेचर ऑफ सॉल्युटंट सॉल्व्हेंट, त्यानंतर आहे टेम्परेचर आणि त्यानंतर आहे प्रेशर. सो प्रेशरशी रिलेटेड इथे हेनरीज लॉ येतो विच इज सॉल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रेशर. त्या फॉर्म्युलावर इथून न्यूमरिकल येतो किंवा एक्सप्लेन हेनरीज लॉ येतं. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं रॉल्ड्स लॉ. रॉल्ड्स लॉ जो आहे, रॉल्ड्स लॉवर स्टेटमेंट येते आणि रॉल्ड्स लॉचा फॉर्म्युलाही तुम्हाला लिहावा लागतो. मीन्स व्हेन दे से एक्सप्लेन रॉल्ड्स लॉ, सो डोंट जस्ट राइट द स्टेटमेंट, यू हॅव टू राइट द स्टेटमेंट अँड ऑल्सो अटॅच द फॉर्म्युला. आणि त्यानंतर ह्या टॉपिक मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. 4च कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहे, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट अँड ऑस्मोटिक प्रेशर. हे 4 कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आपल्याला करायचे आणि हे 4 कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज मध्ये इन टर्म्स ऑफ मोलर मास
फॉर्म्युलाजचे वेगळे फॉर्म्युलाज आहे. सो बेसिकली ह्या टॉपिक मध्ये तुम्हाला कोणते कोणते फॉर्म्युलाज करायचे, तर पहिला हेनरीज लॉ, ठीक आहे, मी इन शॉर्ट लिहिते. पहिला आहे हेनरीज लॉ, दुसरा आहे रॉल्ड्स लॉ, तिसरा, चौथा, फिफ्थ अँड सिक्स इथे सगळीकडे तुम्ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज करणार आहे. आणि त्यानंतर हेच कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज इन टर्म्स ऑफ मोलर मास. म्हणजे इफ यू हॅव 4 कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज, तर 4 कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज इन टर्म्स ऑफ मोलर मास, तर 4 आणि 4 8 इथेच झाले. आणि 2 फॉर्म्युलाज म्हणजे हेनरीज लॉ आणि रॉल्ड्स लॉ. सोल्युशन मध्ये न्यूमरिकल्स येतात, न्यूमरिकल्स साठी हे 10 फॉर्म्युला तर आलेच पाहिजे. हा, आणि इथून अजून एक क्वेश्चन येतो, विच इज ते सांगतात की तुम्हाला एलिव्हेशन अँड बॉइलिंग पॉइंट एक्सप्लेन करायचं असतं आणि रॉल्ड्स लॉचा वोलाटाईल आणि नॉन वोलाटाईल वर कसा फरक पडतो. आपल्या स्टेट बोर्डच्या टेक्स्टबुक मध्ये ते 2 पॅरेग्राफ्स दिलेले, ठीक आहे, ते 2 पॅरेग्राफ्स करायचे. आणि इथून खूप वेळा एक गिव्ह रिझन विचारलेला आहे की एलिव्हेशन अँड बॉइलिंग पॉइंट डिपेंड्स ऑन मोलॅलिटी अँड नॉट ऑन मोलॅरिटी. हाही क्वेश्चन येतो. गिव्ह रिझन इज अ फ्रिक्वेंटली प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. नाउ मूव्हिंग ऑन टू डे 3. डे 3 इज पॉलिमर. पॉलिमर सगळ्यात इझी टॉपिक आहे आणि सगळ्यात स्कोरिंग टॉपिक आहे. सो पॉलिमर्स मध्ये तुम्हाला बेसिकली आधी काय करायचंय, सगळे मोनोमर्स एका साइडला लिहा, पॉलिमर्स एका साइडला लिहा, ठीक आहे. तुम्हाला अराउंड 15 मॅक्झिमम 15 पॉलिमर्स येतील स्टेट बोर्डच्या टेक्स्टबुक मध्ये, ठीक आहे. हे 15 मोनोमर आधी लर्न करा, मग त्यानंतर पॉलिमर लर्न करा. हे पहिला स्टेप आहे टू प्रिपेअर द टॉपिक. दुसरा स्टेप आहे की ह्या टॉपिक मध्ये क्लासिफिकेशन भरपूर आहे. मग मॅम क्लासिफिकेशन कोणते कोणते आहेत, तर पहिलं क्लासिफिकेशन आहे ऑन द बेसिस ऑफ सोर्स. पहिलं क्लासिफिकेशन आहे ऑन द बेसिस ऑफ सोर्स. दुसरं क्लासिफिकेशन आहे ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ सिंथेसिस. मोड ऑफ सिंथेसिस म्हणजे काय, तर बाळांनो इथे तुम्हाला एडिशन आणि कंडेन्सेशन एक्सप्लेन करायचंय. थर्ड क्लासिफिकेशन जे आहे दॅट इज ऑन द बेसिस ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस म्हणजे काय, तर इथे तुम्हाला मग ते सगळं एक्सप्लेन करायचं आहे. इलॅस्टोमर्स, फायबर्स, त्यानंतर थर्मोप्लास्टिक, थर्मोसेटिंग ते. आणि लास्ट वाला आहे ऑन द बेसिस ऑफ मोनोमर्स. ऑन द बेसिस ऑफ मोनोमर्स म्हणजे काय, तर होमो आणि हेट्रो. होमो पॉलिमर म्हणजे काय, तर ज्याच्यात दोन्ही मोनोमर्स सेम आहे, आणि हेट्रो म्हणजे काय, दोन्ही मोनोमर्स डिफरंट आहे. हे 4 क्लासिफिकेशन करायचे आणि मोनोमर आणि पॉलिमरची लिस्ट. आणि कधी कधी इथून काही छोटे छोटे पॉलिमर्स जसं की नायलॉन 6, नायलॉन 6, त्यानंतर टेफ्लॉन यांचे ऍप्लिकेशन्स येतात. सो जस्ट गो थ्रू द ऍप्लिकेशन्स. त्यानंतर डे 4 इज हॅलोजन. बाळांनो हॅलोजन तर ना ऑर्गॅनिकचा पहिला टॉपिक आहे आणि याच्यापेक्षा बेसिक टॉपिक असूच शकत नाही. मग आता हॅलोजन कसा प्रिपेअर करायचा, तर बाळांनो हॅलोजनचा कंप्लीट व्हिडिओ इज अवेलेबल ऑन आवर यूट्यूब चॅनल, त्याच्यामुळे मी त्याच्यावर जास्त डिस्कस नाही करत. हॅलोजन टॉपिक पण आहे आणि त्याचे मी एक्सरसाइज क्वेश्चन पण डिस्कस केलेत. सो यू कॅन गो अँड चेक आउट दॅट व्हिडिओ देअर. हॅलोजन मध्ये महत्वाचं रिॲक्शन्स तर डेफिनेटली आहे, बट ॲज यू नो SN1 and SN2 आर इम्पॉर्टंट. SN1 and SN2. त्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग SN1 and SN2. फॅक्टर्स अफेक्टिंग SN1 and SN2. त्यानंतर बाळांनो इथे डेफिनेशन्स भरपूर येतात. मॅम मग डेफिनेशन्स कोणत्या कोणत्या आहेत, तर बाळांनो डेफिनेशन्स मध्ये इथे इनॅन्शिओमर खूप वेळा विचारलं जातं आणि ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीवर क्वेश्चन येतो. मग ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीवर कसा क्वेश्चन येतो, तर बाळांनो इथे तुम्हाला ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी एक्सप्लेन करायला येते. मग ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी ईदर ऑफ 2-chlorobutane येते किंवा डायरेक्ट येतं लॅक्टिक ऍसिड. तर इथं ते इम्पॉर्टंट आहे. हे डेफिनेशन्स आणि रिॲक्शन कन्वर्जन तर करायचंच आहे. देयर इज नो एस्केप टू दॅट. उधर से तो यू कांट रन ओनली. आता कमिंग टू डे 5. बाळांनो सेकंड ऑर्गॅनिकचा टॉपिक आहे अल्कोहॉल, फिनॉल, इथर. बट इट इज नॉट पॉसिबल टू कम्प्लीट द एंटायर टॉपिक इन 1 डे. त्याच्यामुळे आज आपण म्हणजे आज ॲज इन डे 5 ला फक्त अल्कोहॉल करा आणि फिनॉल. कसं करायचं, तर याचे एमओपी, याचे एमओपी, याचे केमिकल रिॲक्शन, याचे केमिकल रिॲक्शन. या टॉपिक मध्ये 2 सगळ्यात महत्त्वाचे रिॲक्शन्स आहे, रायमंड टायमन कोलबेस आणि थर्ड इज क्युमिन ऑल्सो. हे 3. त्यानंतर इथून एक क्वेश्चन येतो, डिफरन्स
बिटवीन अल्कोहोल अँड फिनॉल, हा एक डिफरन्स येतो. आणि दुसरा ऍसिडिटीवर एक गिव्ह रिझन आहे टेक्स्टबुक मध्ये अल्कोहोल आणि फिनॉलशी रिलेटेड, ते येतं. इज इट क्लिअर? जसं फिनॉल इज मोर ऍसिडिक ॲज कम्पेअर्ड टू अल्कोहोल, हे एक गिव्ह रिझन आणि डिफरन्स बिटवीन अल्कोहोल अँड फिनॉल. नाउ कमिंग टू द नेक्स्ट वन विच इज डे 6. डे 6 मध्ये बाळांनो अल्कोहोल टॉपिकचा आपण फक्त अल्कोहोल आणि फिनॉल केला. आता डे 6 ला त्याचा करा इथर आणि नेक्स्ट टॉपिक आहे ॲल्डिहाइड, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड. तर त्याच्यातलं फक्त ॲल्डिहाइड आणि कीटोन करा. ॲल्डिहाइड आणि कीटोन इज द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक. हा तुमचा हार्ट ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे, कारण 90% नेम्ड रिॲक्शन्स आर फ्रॉम दिस टॉपिक. मॅम रिॲक्शन कन्व्हर्जन कसं करायचं? तर बाळांनो मी त्याच्यासाठी लाईव्ह सेशन्स घेतेय, तुम्ही लाईव्हची प्लेलिस्ट चेक करू शकता की याच्यावर कन्व्हर्जनचे कसे क्वेश्चन्स येतात. मग आता कमिंग टू डे 7. डे 7 आहे अमाइन्स. बाळांनो अमाइन्स सारखा चिंदी टॉपिक तर असू शकत नाही. अमाइन्स इज अ रिअली स्मॉल टॉपिक. तिथे तुम्हाला फक्त एमओपी ऑफ अमाइन्स, केमिकल रिॲक्शन्स ऑफ अमाइन्स करायचे. आणि इथे सगळ्यात इम्पॉर्टंट ह्या टॉपिक मध्ये आहे टेस्ट. पहिली आहे कार्बिल अमाइन टेस्ट, कार्बिल अमाइन टेस्ट. आणि दुसरी आहे हिन्सबर्ग्स टेस्ट, हिन्सबर्ग्स टेस्ट. These two tests are the most important from this topic. Then we come to day 8. आता मॅम डे 8 ला ब्लँक का सोडलंय? तर बाळांनो आय नो की तुम्ही डे 7 पर्यंत केलंय. इट इज नॉट पॉसिबल दॅट यू कम्प्लीट ऑल द टार्गेट्स. त्याच्यामुळे जितकं होईल तितकं आपल्याला ऑब्व्हियसली 100% द्यायचं आहे, कारण आता ऑप्शन आणि टाइम दोन्ही नाहीये. बट डे 8 मी एक गॅप म्हणून ठेवलाय. या गॅप मध्ये या 7 दिवसात तुमचे जे काही बॅकलॉग्स राहिले असतील बिकॉज ऑफ युअर प्रॅक्टिकल सबमिशन, ते बॅकलॉग तुम्हाला कंप्लीट करायचंय ऑन डे 8 अँड ऑन डे 9. ठीक आहे, डे 8 ला पण तेच आहे, डे 9 ला पण तेच आहे. नाउ कमिंग टू डे 10. आता बाळांनो ॲल्डिहाइड कीटोन टॉपिकचा ॲल्डिहाइड आणि कीटोन आपण केला. आता ऍसिड. आता सगळ्यात महत्वाचं ॲल्डिहाइड, कीटोन आणि ऍसिड मध्ये 3 टेस्ट आहे. पहिली आहे टोलन्स, फेलिंग्स, त्यानंतर शिफ्ट्स टेस्ट, शिफ्ट्स आणि ऍसिडशी रिलेटेड इस्टरिफिकेशन नावाची एक टेस्ट आहे. इस्टरिफिकेशन इथून डेफिनेटली क्वेश्चन येऊ शकतो आणि प्रीवियस इयर खूप वेळा ह्या टेस्टवर क्वेश्चन आलेले आहे. त्यानंतर बायोमॉलिक्युल्स. मॅम बायोमॉलिक्युल्सचं काय करायचं? तर बाळांनो बायोमॉलिक्युल्स मध्ये ग्लुकोजचे 2 एमओपी आहे. वन इज फ्रॉम सुक्रोज अँड वन इज फ्रॉम स्टार्च. ते इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर मोनोसॅकराइड, डायसॅकराइड आणि पॉलिसॅकराइडचे जे स्ट्रक्चर्स आहे, जसं ग्लुकोज, फ्रुक्टोज. त्यानंतर डायसॅकराइडचं एक्झाम्पल मध्ये येतं सुक्रोज. आफ्टर दॅट माल्टोज, लॅक्टोज, हे स्ट्रक्चर्स करायचंय. त्यानंतर इथे झ्विटर आयन नावाचा एक आर्टिकल आहे जो आपल्याला कंप्लीट करायचा आहे, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. झ्विटर आयन करा बायोमॉलिक्युल्स मधून. आणि बायोमॉलिक्युल्सचे ना काही एक्सरसाइज क्वेश्चनचे गिव्ह रिझन्स दिलेले, ते सगळेच गिव्ह रिझन्स इम्पॉर्टंट आहे, and they are very easy. So go through all the give reasons. This is your target for day 10. Now let's move on to day 11. इथे आयकॉनिक झालंय बाळांनो, इट्स आयोनिक इक्विलिब्रियम. आता सगळ्यांनाच माहिती आहे आयोनिक इक्विलिब्रियम. आयोनिक मध्ये काय काय करायचं आहे? तर बाळांनो आयोनिक इक्विलिब्रियम मधून पण आपल्याला न्यूमरिकल्स येतात. काय येतात? आयोनिक इक्विलिब्रियम मधून पण आपल्याला न्यूमरिकल्स येतात. त्यानंतर इथून बफर सोल्युशनचं आर्टिकल तर सोडायचंच नाहीये. बफर सोल्युशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ऍप्लिकेशन्स ऑफ बफर सोल्युशन, ओस्टवाल्ड्स डायल्यूशन लॉ, अरेनियस थिअरी फॉर ऍसिड्स अँड बेसेस, आणि कॉन्जुगेट ऍसिड आणि कॉन्जुगेट बेस कसं फिगर आउट करायचं, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन दिस टॉपिक. आणि ह्या टॉपिकची जान म्हणजे पीएच प्लस पीओएच इज इक्वल टू 14 वालं डेरिव्हेशन. हे आर्टिकल्स आयोनिक मधले मिसच नाही करायचे आहेत आपल्याला. त्यानंतर थर्मो. आता केमिकल थर्मोडायनामिक्स इज अ व्हेरी लॉंग टॉपिक.
सो केमिकल थर्मोडायनेमिक्सला मी 2 days मध्ये स्प्लिट केलंय. आता इफ यू सी द टेक्स्ट बुक ऑफ केमिकल थर्मोडायनेमिक्स, तर बाळांनो टेक्स्ट बुक मध्ये तुम्हाला दिसेल देर आर डेफिनेशन्स ऑफ एन्थॅल्पी ऑफ ॲटमायझेशन, एन्थॅल्पी ऑफ आयोनायझेशन, एन्थॅल्पी ऑफ कंबशन, ह्या सगळ्या डेफिनेशन्स आहे. ह्या डेफिनेशन्स पर्यंत डे 12 ला करा. डेफिनेशन्सच्या आधी जे काही आहे ते सगळं डे 12 ला करा. इथून न्यूमरिकल्स येतात ऑन वर्क डनचा फॉर्म्युला -px × ΔV आणि W मॅक्सचं एक क्वेश्चन आहे, डेरिवेशन आहे, ते डेरिवेशन येऊ शकतं किंवा तिथून न्यूमरिकल येतात. W max is equals to -2.303 nRT मध्ये log to the base 10. ते तो तिथून त्या डेरिवेशन वर क्वेश्चन येऊ शकतात किंवा डेरिवेशन आणि ह्याच्यावर W is equals to -p ΔV वर न्यूमरिकल 100% येऊ शकतं. त्यानंतर थर्मोटेल डेफिनेशन्स कळालंय, जसं मी सांगितलं ह्या ज्या सगळ्या डेफिनेशन सिक्वेन्स मध्येच दिलेल्या आहेत. एन्थॅल्पी ऑफ ॲटमायझेशन, कंबशन, फ्युजन, ह्या डेफिनेशन्स पर्यंत सगळं डे 12 ला करा, इन्क्लुडिंग द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स. देन कम टू डे 13. आता डे 13 ला जे काही रिमेनिंग आहे जसं एंट्रॉपी, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स, गिब्स फ्री एनर्जी, हे सगळं डे 13 ला करा. इथून न्यूमरिकल्स खूप व्यवस्थित करायचे आहेत थर्मोडायनेमिक्स आणि सोल्युशन मधून. देन कम टू केमिकल कायनेटिक्स. केमिकल कायनेटिक्स मध्ये 0 ऑर्डर रिॲक्शन, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन तर आलीच पाहिजे. ठीक आहे, इतकंच बोलेल केमिकल कायनेटिक्स वर. 0 ऑर्डर, फर्स्ट ऑर्डर आली नाही तर केमिकल कायनेटिक्स मधलं कुछ भी नहीं आता है, फिर ऐसा समझ लो. देन कम टू कोऑर्डिनेशन. कोऑर्डिनेशन मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे EAN, जे आपण ड्रॉप करू शकत नाही. त्यानंतर VBT आणि त्यानंतर IUPAC. ये नहीं किया तो टॉपिक में से कुछ भी नहीं किया. ठीक आहे, आणि IUPAC आणि VBT मध्ये तर यू नीड टू नो द ज्योमेट्री, त्यानंतर यू नीड टू नो द मॅग्नेटिक नेचर, मॅग्नेटिक मोमेंट, स्ट्रक्चर ड्रॉ करायचंय. हे जर नाही केलं कोऑर्डिनेशन मध्ये तर काहीच नाही केलं. सगळ्यात महत्त्वाचं EAN, VBT आणि IUPAC आहे. दिस तो यू हॅव टू डू इन दिस टॉपिक. आणि कधी कधी असाही क्वेश्चन येतो की ते कॉम्प्लेक्स देतात आणि मग ते सांगतात की आयडेंटिफाय करा की कोण सेंट्रल मेटल ॲटम आहे, कोण लिगॅन्ड आहे आणि ओव्हरऑल चार्ज किती आहे वगैरे वगैरे, असं सेक्शन D मध्ये क्वेश्चन येतो. मूव्हिंग ऑन टू डे 16. डे 16 इज P ब्लॉक. P ब्लॉक मध्ये यू हॅव 16, 17 and 18. I suggest is 16 एका दिवशी करा. 16 is very lengthy. Cover 16 on one day आणि त्यानंतर 17 and 18 cover on day 17. P block is a lengthy inorganic topic. Theory इथून खूप जास्त येते. इथे सगळ्यात इम्पॉर्टंट जे मिस करायचं नाहीये, ऑक्झो ऍसिड्स ऑफ सल्फर, ऑक्झो ऍसिड्स ऑफ क्लोरीन. सो डे 16 ला फक्त 16th ग्रुप करायचा आहे आणि डे 17 ला वी हॅव टू प्रॅक्टिस ग्रुप 17 एंड ग्रुप 18. ग्रुप 18 इज वेरी स्मॉल, बाद में तसा ही इनर्ट गैस है, क्या ही रिएक्शंस होंगे उसके. कम टू डे 18. डे 18 मध्ये आहे DNF ब्लॉक, विच इज अ व्हेरी लेंथी टॉपिक. इथून मेटलर्जी पूर्ण व्यवस्थित करायचंय. मेटलर्जीचा पार्ट वी कॅनॉट स्किप. त्यानंतर मेटलर्जी तो है ही. उसके बाद लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन वर क्वेश्चन्स येतात. लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन वर खूप वेळा क्वेश्चन आलेला आहे. हे आर्टिकल मिस करायचे नाहीये. आणि P ब्लॉक मध्ये आणि DNF ब्लॉक मध्ये सुद्धा ट्रेंड्स येतात, जसं ॲटॉमिक साईज, आयनायझेशन एन्थॅल्पी, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी, हे सगळे ट्रेंड्स खूप इम्पॉर्टंट आहे. सो गो थ्रू द ट्रेंड्स फॉर DNF ब्लॉक. डे 19 जसं मी म्हटलं, एक दिवस आधीचा पार्ट करा आणि एक सेपरेट दिवस द्या मेटलर्जीला, कारण मेटलर्जीच्या रिॲक्शन्स तुम्हाला एक्सप्लेन करायला येतात. डे 20 इज अ डे टू कव्हर युअर बॅकलॉग्स. जसं मी सांगितलं, नॉट नेसेसरी एव्हरी डे तुमचं टार्गेट कंप्लीट होईल. सो कंप्लीट युअर बॅकलॉग्स अँड दॅट इज वाय आय एम कीपिंग डे 20 फॉर यू. कम टू डे 21. इलेक्ट्रोकेमिस्ट्री. आता इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचं काय ना बाळांनो, खूप लेंदी टॉपिक आहे. ठीक आहे, मग इलेक्ट्रोकेमिस्ट्री कसा करायचा, तर इलेक्ट्रोलाइटिक सेल किंवा टाइप्स ऑफ सेल
म्हणून टेक्स्टबुक मध्ये असं कॉर्नरला टाइप्स ऑफ सेल्स दिलेत आणि गॅल्व्हॅनिक आणि त्याच्या खाली इलेक्ट्रोलिटिक दिलाय. तर ते टाइप्स ऑफ सेल्स जे आहे त्या सेल्सच्या वरचा जितका पार्ट आहे जसं कंडक्टिव्हिटी, मोलर कंडक्टिव्हिटी, रेझिस्टन्स, ओहम्स लॉ, हे सगळं जे टाइप्स ऑफ सेल्सच्या वरचे जे आर्टिकल आहे ते करा डे 21 ला. आणि त्यानंतर डे 22 ला हे जे सेल्स आहेत हे सेल्स करणं सुरू करा. सेल्स मध्ये सगळ्यात महत्त्वाचं ड्राय सेल विच इज ऑल्सो कॉल्ड एज लेकलांचे सेल, डायग्रॅम वर फोकस करायचा आहे, SHE व्यवस्थित करायचं आहे. त्यानंतर स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल करा. स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल हे इम्पॉर्टंट आहे खूप. आणि त्यानंतर लास्टला फ्यूल सेल्स. फ्यूल सेल हे या टॉपिक मधले सगळ्यात महत्त्वाचे सेल्स आहे ज्याच्यावर तुम्हाला फोकस करायचं आहे. ठीक आहे. नाव कमिंग टू द, जसं मी म्हटलं, रिमेनिंग सेल्स. आता इलेक्ट्रोकेमिस्ट्रीला मी 3 दिवस दिले. एक दिवस पूर्ण टाइप्स ऑफ सेल्सच्या वर जे काही आहे ते करा. त्यानंतर 6 ते 7 सेल्स आहे. काही सेल्स करा ह्या दिवशी विच इज डे 22 आणि रिमेनिंग करा पुढे. ठीक आहे. आता डे 24 पासून काय करायचं. नाव बाळांनो, ॲटलिस्ट वन्स आपले सगळे टॉपिक झालेले. बरं मॅम हे टॉपिकचा अभ्यास कसा करायचा. तर इफ यू वुड हॅव ऑब्झर्व देर इज अ क्वेश्चन बँक विच इज आउट ऑफ 2023 ची आहे ही क्वेश्चन बँक. आणि 2022 ची 2020 ची कोविडच्या टाइमची पण एक ऑनलाईन अवेलेबल आहे जिथे एव्हरी टॉपिक वर दे हॅव गिवन यू अ क्वेश्चन बँक. से सपोज हॅलोजन टॉपिक आहे तर मग हॅलोजन टॉपिक वर एक 70 मार्क्सचा पेपर आहे. सो इफ यू आर नॉट अंडरस्टँडिंग व्हॉट एक्झॅक्टली टू डू, त्या दिवशी जे टार्गेट आहे त्या टॉपिकची क्वेश्चन बँक सॉल्व्ह करा. इफ यू डोंट हॅव द क्वेश्चन बँक आय विल अटॅच द क्वेश्चन बँक इन द लिंक ऑफ द बायो. या व्हिडिओच्या बायो मध्ये मी लिंक शेअर करेल. ठीक आहे. आता डे 24 पासून आपल्याला काय करायचंय. डे 24 पासून आपण क्लस्टर टॉपिक करणं सुरू करू. म्हणजे काय तर बाळांनो, आतापर्यंत आपण काय करत होतो, सिंगल टॉपिक करत होतो, बरोबर आहे. आता आपण 4 टॉपिक सोबत घेऊयात आणि त्या 4 टॉपिकशी मिळून PYQ सॉल्व्ह करूयात. कोणते 4 टॉपिक सोबत घ्यायचे हे मी खूप तुम्हाला व्यवस्थित सिलेक्ट करून सांगितलंय. लाईक 2 आर इझी, 2 आर डिफिकल्ट. सो गो इन दिस ऑर्डर ओनली. नाउ आय विल टेल यू द टॉपिक्स ऑफ क्लस्टर वन बाय वन. ओके, सो दिस इज द फर्स्ट क्लस्टर बाय विच यू विल सॉल्व. मी हेच का 4 टॉपिक सिलेक्ट केले तर जसं मी सांगितलं खूप स्मार्टली ते सिलेक्टेड आहे. कोऑर्डिनेशन हा पूर्ण कॉन्सेप्ट बेस्ड आहे. त्यानंतर P ब्लॉक इज फुल थिअरी. P ब्लॉक इज फुल थिअरी, सोल्युशन इज फुल न्यूमरिकल. आणि हा जो लास्ट आहे सॉलिड स्टेट दॅट इज न्यूमरिकल प्लस थिअरी. आलाय लक्षात. त्याच्यामुळे ह्या सिक्वेन्स मध्ये टॉपिक करा. रॅन्डमली आपल्या मनाने काही उचललं हे झालंय म्हणून तेच करत बसलो असं करू नका. दिस इज युअर क्लस्टर टॉपिक, क्लस्टर टॉपिक्स फॉर क्लस्टर 1, फॉर क्लस्टर 1 which is day 24. Now let's move on to day 25. ओके, आता जो डे 25 आहे बाळांनो तिथं जो मी सिलेक्ट केलाय दॅट इज थर्मो. त्यानंतर सेकंड इज पॉलिमर, थर्ड इज हॅलोजन, हॅलोजन and fourth is alcohol. फिनॉल इथर नका करू, फक्त अल्कोहोल करा. इथं मी हॅलोजन आणि अल्कोहोल सोबत ठेवलंय. रिझन इज हॅलोजन आणि अल्कोहोलच्या खूप साऱ्या रिॲक्शन्स ओव्हरलॅपिंग आहे. ओव्हरलॅपिंगचा अर्थ ज्या हॅलोजन मध्ये त्याच अल्कोहोल मध्ये, सो ते सोबत केलं तर अजून क्लॅरिटी येईल. देन कमिंग टू डे 26. ओके, आता डे 26 ला आपल्याला काय करायचंय बाळांनो, तर डे 26 चं मी ह्या साइडला लिहिते. ठीक आहे. डे 26 आय एम रायटिंग हिअर. डे 26. डे 26 चे टॉपिक्स विच आय हॅव सॉर्टेड आर अल्कोहोल, फिनॉल, इथर. आता तिन्ही करा. अल्कोहोल, फिनॉल, इथर. इथे फक्त अल्कोहोल केला ना, मग इथे अल्कोहोल, फिनॉल, इथर. नेक्स्ट करा ॲल्डिहाइड्स.
ॲल्डिहाइडचा पूर्ण टॉपिक करा, जसं ॲल्डिहाइड, कीटोन अँड ॲसिड, आणि लास्ट वाला करा अमाइन्स. लास्ट वाला करा अमाइन्स. बाळांनो डे 26 तुमचा खूप हेवी असणार आहे, बिकॉज इथे सगळे मी ऑर्गॅनिकचे मोठे मोठे टॉपिक्स घेतले. अमाइन्स इज स्मॉल बट अल्कोहॉल अँड ॲल्डिहाइड इज बिग. त्याच्यामुळे डे 27 ला यू हॅव टू डू द सेम. यू हॅव टू डू द सेम. जे डे तुम्ही 26 ला केलं, विच वॉज अल्कोहॉल, ॲल्डिहाइड आणि अमाइन्सचे पूर्ण टॉपिक, ते तुम्हाला सेम करायचं आहे डे 27 ला, because the topics are very lengthy, so maximum practice is required. Then we come to day 28. Day 28 इथे करा DNF block. DNF block. त्यानंतर I have sorted green chemistry, and last one is biomolecules. आता बाळांनो ग्रीन केमिस्ट्री आणि हे दोन्ही थिअरीज आहे, ठीक आहे. इथे फक्त थोडेफार तुम्हाला स्ट्रक्चर्स मिळतील आणि DNF ब्लॉक इज लिटिल लेंदी, म्हणून याच्यासोबत दोन छोटे टॉपिक्स दिलेत, बायोमॉलिक्युल्स अँड ग्रीन केमिस्ट्री, बिकॉज दिस इज अ व्हेरी लेंदी टॉपिक अँड इट इज गोइंग टू टेक लिटिल टाइम, ठीक आहे. सो मॅक्झिमम टाइम इथे द्या, उरलेला टाइम खाली द्या. कमिंग टू डे 29, आयोनिक इक्विलिब्रियम. Ionic equilibrium, and the next topic that I have sorted is electrochemistry. Electrochemistry चे इथे सॉल्व करताना 80% क्वेश्चन्स करा आयोनिकचे आणि रिमेनिंग 20% करा इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचे, बिकॉज इलेक्ट्रोकेमिस्ट्री इज व्हेरी लेंदी. तर 29 ला आयोनिक परफेक्ट करून घ्या, इलेक्ट्रोकेमिस्ट्री करा, आणि मग डे 30 जो आहे तो मी पूर्ण इलेक्ट्रोकेमिस्ट्रीलाच ठेवलाय. डे 30 पूर्ण इलेक्ट्रोकेमिस्ट्रीलाच ठेवलाय. सो डे 30 जितका आता इलेक्ट्रोकेमिस्ट्री राहिलाय 20% प्रिपेअर झालाय, आता रिमेनिंग 80% डू ऑन डे 30. और फिर आता है डे 31, ठीक है. डे 31, 32, कम टू डे 31, और डे 31 को बस अब बॉस अकेला ही आएगा, और वो अकेला है थर्मोडायनेमिक्स, ठीक है. शेर अकेला ही आता है, और ये शेर को अकेले ही रखो बिकॉज इट्स अ लेंदी टॉपिक, गुड वेटेज, न्यूमेरिकल प्लस थियोरी दोनों है. तो थर्मोडायनेमिक्स को तो पूरा अटेंशन दो, ठीक है. उसका ईगो हर्ट हो गया तो पेपर में गंदी हालत थर्मो ही करेगा, तो पूरा फोकस रखो थर्मो पर ऑन डे 31. नाउ वी हैव डे 32, 33, 34 and डे 35. किती दिवस आहेत बाळांनो? हे 4 दिवस आहेत. आता हे 4 दिवस फुल पोर्शन पेपर सॉल्व करा. हे 4 दिवस फुल पोर्शन पेपर सॉल्व करा. आलंय लक्षात? तुम्ही सिंगल टॉपिक केले, मग क्लस्टर केले, अँड दीज आर फुल पोर्शन टॉपिक्स. जसं मी सांगितलं, टॉपिक्सला अप्रोच वेगळा असला पाहिजे. जर तुम्ही इनऑर्गॅनिक मध्ये एखादा न्यूमरिकल भेटला आणि त्याला डोकं लावत बसले तर पॉइंट नाहीये. दिस इज द पॉइंट वेर यू हॅव टू वर्क हार्ड एज हेल अँड यू ऑल्सो हॅव टू वर्क स्मार्ट एट दिस पॉइंट ऑफ टाइम. तर जी स्ट्रॅटेजी दिली आहे प्रॉपरली फॉलो करा. याच्यात मी काही इम्पॉर्टंट आर्टिकल्स सांगितले. असं म्हणू नका मॅम तुम्ही हे सांगितलं तर हेच येईल आणि नंतर ते आलं नाही. दीज आर इम्पॉर्टंट आर्टिकल्स विच यू आर नॉट सपोज टू मिस. बाकी तर करायचंय बट प्रायोरिटीवर हे आर्टिकल्स करायचे. अँड एज आय ऑलवेज से, डू नॉट स्ट्रेस. स्ट्रेस इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्टडीज. सो कीप स्माइलिंग, कामली अभ्यास करा. आणि तुम्ही जर अभ्यास केलाय तर ट्रस्ट ऑन युअर सेल्फ, ट्रस्ट युअर एफर्ट्स, आणि जे काही होणार आहे ते बेस्ट होणार आहे. सो जस्ट काम डाऊन, गॉड हॅज द बेस्ट प्लॅन फॉर यू. ठीक आहे. सो फॉलो दिस स्ट्रॅटेजी. If you need any help regarding chemistry, let me know in the comment section and I will be there coming up with a new life for you. And also एक important गोष्ट बाळांनो, मला फक्त चॅट सेक्शन मध्ये, कमेंट सेक्शन मध्ये सांगा की जसं मी 35 डेजची स्ट्रॅटेजी बनवून दिली तसं डे 1 टू डे 35 तुम्हाला केमिस्ट्रीची सिरीज हवी आहे का? जसं टार्गेट मध्ये मी जर डे 1 हॅलोजन दिलाय तर मग मी माझ्या सिरीज मध्ये डे 1 ला हॅलोजनचे PYQ घेईल, डे 2 ला अल्कोहॉल वगैरे, जे काही अकॉर्डिंग टू अ स्ट्रॅटेजी. सो इफ यू नीड अ सिरीज लेट मी नो. जे ऑफलाईन स्टुडंट्स आहे, यू हॅव आवर व्हॉट्सॲप नंबर्स, तर यू कॅन लेट अस नो देअर.
जे नवीन स्टुडंट्स हे व्हिडिओ बघताय, यू ओनली हॅव टुडे अँड टुमॉरो. लेट मी नो इन द कमेंट सेक्शन and I will come up with a 35 days series for you depending on your response. So if you like it, respond fast. Let us know if we should come up with a series and we will be there to help you, my dear students. Thank you.